नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 16. रात्री निर्मित आणि त्याचा पार्टनर शिरोडकर दोघेही डिनरसाठी आले होते. सदानंदने छान गावरान कोंबडीचा बेत केला होता. जेवता जेवता बरंच डिस्कशन झालं होतं. बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. आता एक डेमो प्लॅन तयार झाला की मग बाकीचं सगळं फायनल होणार होतं. जेवण झाल्यावर आणि सगळं डिस्कशन झाल्यावर अजिंक्यने प्रियाला आराम करायला सांगितलं आणि ती वरती रूममध्ये निघून गेली आणि मिस्टर शिरोडकरसुद्धा निघाले. अजिंक्य आणि निर्मित बऱ्याच दिवसांनी भेटले होते. ते गप्पा मारत आणि ड्रिंक घेत बाहेर बसले होते. दुपारी झोपल्यामुळे प्रियाला झोप येत नव्हती. तिने सहज खिडकीतून बाहेर पाहिलं तर अजिंक्य आणि निर्मित दोघेही ड्रिंक घेताना प्रियाने पाहिलं आणि एक अनामिक भीती तिला वाटू लागली. दुपारी मी स्वप्न पाहिलं होतं, पण जर ते स्वप्न खरं झालं तर? प्रियाच्या मनात विचार आला आणि त्या थंडीतही तिला घाम फुटला. तिने घाईने बेडरूमचं डोअर लॉक केलं आणि झोपण्याचा प्रयत्न करत होती. अजिंक्य, मानलं राव तुला. चॉईस छान आहे तुझा. ब्युटी विथ ब्रेन आहे. प्रिया तुला शोधते, निर्मित पेक भरत बोलला. थँक्यू. तुझं काय चाललं आहे? म्हणजे तुमची गाडी कुठपर्यंत आली आहे? अजिंक्यने विचारलं. आमचं एवढं सोपं नाही. तशी कल्पना दिली आहे मी घरी, पण कुणी खुश नाही. जरा कठीणच दिसतंय, निर्मित सुस्कारा सोडत म्हणाला. आणि वहिनीच्या घरचे? अजिंक्यने विचारलं. त्यांना अजून माहीत नाही, पण आमच्या घरचे आधी तयार व्हायला पाहिजे, मग त्यांना सांगायचं ठरलं आहे आमचं, निर्मित बोलला. बेस्ट ऑफ लक मित्रा, अजिंक्य म्हणाला. आणि तुझं काय, अजून सांगितलं की नाही प्रियाला, का फक्त दिल ही दिल में? निर्मितने विचारलं. अजून नाही सांगितलं. माझ्या आणि तिच्या सोसायटीमध्ये खूप तफावत आहे. मी तिला आत्ता प्रपोज केलं तर कदाचित तिला खरं नाही वाटणार, कदाचित माझ्यावर विश्वाससुद्धा नाही ठेवणार. म्हणून मी योग्य वेळेची वाट पाहत आहे, अजिंक्य बोलला. बेस्ट ऑफ लकची गरज तुला जास्त आहे मित्रा. घरचे काय तयार नाही झाले तरी चालतील, पण घरवाली तयार झालीच पाहिजे, नाही का? निर्मित हसत म्हणाला आणि अजिंक्यसुद्धा मान हलवून हसला. थोड्याफार गप्पा मारून निर्मितसुद्धा निघाला. अजिंक्यसुद्धा झोपायला गेला. त्याला वाटत होतं एकदा प्रियाला भेटावं आणि तिला कसं वाटत आहे ते विचारावं, पण त्याने ड्रिंक केल्यामुळे तिच्या रूममध्ये न जाणंच त्याला योग्य वाटलं. सकाळी 7 वाजताच निघायचं ठरलं होतं. अजिंक्य त्याचा आवरून डायनिंग टेबलवर प्रियाची वाट पाहत बसला होता. 8 वाजून गेले तरी प्रियाचा पत्ता नव्हता. अजिंक्यला रात्री नचिकेतचा कॉल आला होता. दुपारी प्रिया आणि शेखरमध्ये जे बोलणं झालं होतं ते त्याने अजिंक्यला सांगितलं. त्यांचं बोलणं ऐकून अजिंक्य थोडा टेन्शनमध्ये आला होता. दुपारपासून प्रिया का डिस्टर्ब होती याचं कारण त्याला कळलं होतं. ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल, त्याचं मन त्याला खात होतं, म्हणून रात्री त्याला नीट झोपसुद्धा लागली नव्हती. काय झालं असेल, अजून का आली नाही प्रिया? 1 तासाला वर व्हायला आला आता. ती ठीक तर असेल ना, अजिंक्य मनातच म्हणाला. शेवटी अजून अर्ध्या तासाने तो वर गेला. त्याने बराच वेळ डोअर नॉक केलं, पण काहीच रिप्लाय नव्हता. त्याने प्रियाला आवाजसुद्धा दिला. आता त्याच्या मनात नाही ते यायला लागलं. तो डोअरवर धक्का मारणारच होता की प्रियाने डोअर ओपन केलं. तो प्रियाच्या अंगावर पडणारच होता की त्याने स्वतःला सावरलं. प्रिया नुकतीच झोपेतून उठलेली दिसत होती. वीक वाटत होती. चेहरा निस्तेज होता तिचा. तिला असं पाहून अजिंक्यला चिंता वाटली. प्रिया, काय झालं? बरं वाटत नाही का तुला? त्याने प्रियाच्या डोक्याला हात लावत विचारलं. त्याच्या हाताला चटका लागला. ताप होता तिला, म्हणूनच तिला उठवलं जात नसावं. अजिंक्यने तिला बेडवर झोपवलं आणि सदानंदला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी तिला इंजेक्शन दिलं आणि मेडिसिन्स दिल्या. उद्यापर्यंत बरं वाटेल, व्हायरल फीवर आहे, डॉक्टर म्हणाले. मेडिसिन्स देऊन 1 तास उलटून गेला होता. गोळ्यांमुळे बहुतेक प्रिया अजूनही झोपेतच होती, पण तिचा ताप काही कमी झाला नव्हता. अजिंक्यने प्रियाच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळाने तिचा ताप कमी झाला होता. प्रिया झोपलेली होती, म्हणून अजिंक्य तसाच तिच्या समोरच्या सोफ्यावर बसून राहिला. त्याने काहीच खाल्लंसुद्धा नव्हतं. बसल्या बसल्या त्याला कधी डोळा लागला त्याला कळलंच नाही. प्रियाला जाग आली तेव्हा तिने समोर पाहिलं तर अजिंक्य बसल्या जागी झोपला होता. बाजूला पाण्याचं बाऊल आणि पट्ट्या होत्या. म्हणजे अजिंक्य सर माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते आणि आतासुद्धा समोर बसून आहेत.
काय समजावं मी? समोर जे दिसत आहे ते खरं आहे की शेखर बोलत होते ते? प्रिया विचार करत होती. ती उठून बाथरूममध्ये गेली. डोअरच्या आवाजाने अजिंक्यला जाग आली. प्रिया बाहेर येईपर्यंत त्याने सदानंदाला सांगून तिच्यासाठी सूप बनवून वर आणायला सांगितलं आणि त्याच्यासाठी सँडविच. प्रिया, हाऊ यू फील नाऊ? अजिंक्यने प्रिया बाहेर येताच तिला विचारलं. फीलिंग बेटर, ती म्हणाली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. सदानंद, आत ये, अजिंक्य म्हणाला. त्याच्या हातात नाश्त्याचा ट्रे होता. ठेव इथे, अजिंक्य म्हणाला. बरं साहेब, तुमचा नाश्ता पण सोबत आणला आहे. काही लागलं तर आवाज द्या, मी खालीच आहे, सदानंद बोलला आणि खाली निघून गेला. प्रिया, एवढं सूप पिऊन घे. अजिंक्य सूपचं बाऊल तिच्यासमोर धरत बोलला. नको सर, मला आता काही नको, प्रिया तोंड बारीक करून बोलली. तुला सूप प्यावं लागेल, मेडिसिन्स घ्यायच्या आहेत. तू नाही घेतलंस तर मी भरवेल, अजिंक्य म्हणाला आणि त्याने स्पून तिच्या तोंडाजवळ नेलंसुद्धा. प्रियाला काय करावं सुचत नव्हतं. ती अजिंक्यकडे बघत होती. त्याच्या डोळ्यात काळजी तर होती, पण अजूनही काहीतरी होतं. वेगळेच भाव होते त्याच्या डोळ्यात, पण काय ते समजत नव्हतं. ती विचार करत त्याच्या डोळ्यांमध्ये हरवत चालली होती. प्रिया, सूप घेतेस ना? अजिंक्यच्या बोलण्याने प्रिया भानावर आली आणि तिने आ करून स्पूनमधलं सूप पिऊन घेतलं. सर, द्या माझ्याकडे, मी पिते, प्रिया म्हणाली आणि अजिंक्यकडून सूपचा बाऊल घेतला. अजिंक्य त्याचा नाश्ता करायला बसला. अजिंक्यच्या फोनची मेसेज रिंग कंटिन्यू वाजत होती. आज फोन का इतका वाजत आहे सरांचा? प्रिया विचार करत होती. तेवढ्यात अजिंक्यच्या फोनची रिंग झाली. अजिंक्यने फोन घेतला. यस डॅड, बोलत तो गॅलरीकडे गेला. जरा एक मीटिंग चालू होती म्हणून फोन स्विच ऑफ केला होता, अजिंक्य म्हणाला. प्रिया कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होती. डॅड, आय थिंक आजची मीटिंग उद्या पोस्टपोन करावी लागेल. मी उद्या सकाळी निघेल इथून, अजिंक्य बोलला. थोडा वेळ शांतता होती. सॉरी डॅड, मी स्वतः त्यांना कॉल करतो आणि उद्याची मीटिंग फिक्स करतो, अजिंक्य बोलत होता. शिट, आज तर फॉरेन डेलिगेटसोबत मीटिंग आहे 4 वाजता. प्रियाने घड्याळ पाहिलं. 1:45 वाजला होता. आता निघूनसुद्धा ती मीटिंग अटेंड करता येणार नव्हती. माझ्यामुळेच सगळा प्रॉब्लेम झाला आहे. बिचारे अजिंक्य सर इथे फोन स्विच ऑफ करून बसले मला डिस्टर्ब नको म्हणून. माझ्यासाठी एवढी महत्त्वाची मीटिंग पोस्टपोन करायला निघालेत आणि मी किती चुकीचा विचार करत होते. प्रिया मनातल्या मनात स्वतःला शिव्या घालत होती. अजिंक्य फोनवर काहीतरी करत बाहेर आला. सर, मला आता बरं वाटत आहे. मीटिंग उद्या पोस्टपोन करण्याऐवजी आज रात्री रिशेड्यूल नाही का करता येणार, प्रियाने विचारलं. प्रिया, मीटिंग उद्या होऊ शकते. तुला बरं वाटत नाही, तू आराम कर, अजिंक्य म्हणाला. सर, खरंच मला आता बेटर फील होतं आहे आणि आपण गाडीनेच तर जाणार आहोत. कुठे मला ट्रेन किंवा बसने ट्रॅव्हल करायचं आहे. मी कारमध्ये सुद्धा आराम करू शकते, प्रिया म्हणाली. नक्की तुला बरं वाटतंय ना, अजिंक्य म्हणाला आणि प्रियाच्या जवळ गेला. त्याने त्याचा हात प्रियाच्या कपाळाला लावला. ते इतक्या लवकर झालं की प्रियाला कळलंसुद्धा नाही. त्याच्या स्पर्शाने एक शिरशिरी अंगावर उठली. अंगातून एक वीज सळसळली. ती जागीच फ्रीज झाली होती. पोटात गोळा आला होता. हो, मी बरी आहे, प्रिया कसं तरी म्हणाली. ओके, तू तयार हो आणि खाली ये, अजिंक्य म्हणाला आणि खाली निघून गेला. नचिकेत, ते फॉरेन डेलिगेटबरोबरची मीटिंग इव्हिनिंगला अरेंज कर आपल्या एखाद्या हॉटेलमध्ये आणि स्वतः कॉल कर त्यांना. खूप इम्पॉर्टंट क्लायंट आहेत ते आपले, अजिंक्य म्हणाला आणि कॉल कट केला. शेखर, तुझ्या एका मूर्खपणामुळे प्रियाला त्रास झाला. माझं हाताशी आलेलं कॉन्ट्रॅक्ट गेलं असतं, अजिंक्य मनातल्या मनात बोलला आणि त्याने एक कॉल केला. प्रिया खाली आली तेव्हा अजिंक्य तिचीच वाट पाहत होता. प्रिया आली तसे दोघेही गाडीकडे निघाले. प्रिया, तू पाठीमागे बस म्हणजे निवांत झोपता येईल, अजिंक्य म्हणाला. सर नको, मी पुढे बसते, प्रिया म्हणाली. प्रिया, पाठीमागे बस. आज अजिंक्य राठोड तुझा ड्रायव्हर समज, अजिंक्य तिला डोळे मिचकावत म्हणाला. अजिंक्य ड्रायव्हिंग सीटवर बसतच होता की बाजूचा डोअर ओपन झाला. सर प्लीज, मी इथेच बसते. खूप झोपले आहे मी, आता नाही झोप लागणार आणि वाटलंच झोपावं तर मी जाईन पाठीमागे, प्लीज, प्रिया अर्जव करत म्हणाली. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, अजिंक्य खांदे उडवत म्हणाला. अजिंक्य राठोड माझा ड्रायव्हर व्हावा एवढी माझी लायकी नक्कीच नाही, प्रिया मनातच म्हणाली. अजिंक्य तिची घेत असलेली काळजी पाहून तिचा शेखरवरचा राग वाढत चालला होता. प्रिया बोलली खरी, पण काही वेळातच ती पेंगू लागली. बहुतेक गोळ्यांचा अंमल असावा. अजिंक्यने गाडी साईडला घेतली.
सर आपण इथे का थांबलो, प्रियाने गोंधळून विचारलं. 1 मिनिट म्हणत अजिंक्य तिच्या बाजूला झुकला. तो तिच्या इतक्या जवळ होता की धगधग धगधग तिला त्याचे हार्टबीट स्पष्ट ऐकू येत होते. तिने अंग चोरून घेतलं. तिचा श्वास अडकला होता. हृदय जणू थांबलं होतं. ती विस्फरलेल्या डोळ्याने तो काय करत आहे ते बघत होती. अजिंक्यने एक बटन प्रेस केलं आणि तिची सीट थोडीशी मागे गेली. एवढी बस की अजून मागे करू, अजिंक्य म्हणाला. हो हो ठीक आहे, ती घाईने म्हणाली. तिची गडबड बघून अजिंक्यला हसू आलं, पण त्याने ते कंट्रोल केलं आणि गाडी स्टार्ट केली. अगदी थोड्याच वेळात प्रिया गाढ झोपली होती. प्रिया 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 अजिंक्य आवाज देत होता, पण प्रिया काही हलत नव्हती. शेवटी त्याने तिच्या खांद्यावर टॅप केलं. प्रिया प्रिया घर आलं. हां, तिने डोळे उघडले आणि डोळ्यांची उघडझाप केली. ते तिच्या बिल्डिंगच्या पार्किंग कंपाऊंडमध्ये होते. हे काय, आपण इथे का आलोय? मीटिंगला नाही जायचं, प्रियाने विचारलं. मीटिंग 8 वाजता आहे, आता 5:45 झाले आणि मीटिंगला मी जाणार आहे, तू नाही, अजिंक्य म्हणाला. मला ॲड्रेस सांगा, मी येईल, मला बरं वाटत आहे, प्रिया म्हणाली. सांगितलं तेवढं ऐकायचं, तू येणार नाहीस, समजलं? आजचा आणि उद्याचा दिवस पूर्ण आराम करायचा, अजिंक्य जरासं रागावत म्हणाला. त्याचं रागवणंसुद्धा प्रियाला सुखावत होतं. त्याच्या रागामध्ये प्रेम, हक्क आणि आपलेपणा होता. तिच्याही नकळत ती त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. अजिंक्यने बाहेर जाऊन डिकीतून प्रियाची बॅग बाहेर काढली. प्रियाने त्याच्या हातातून बॅग घ्यायला हात पुढे केला. राहू दे, मी घेतो, अजिंक्य म्हणाला. सर मी जाईन, तुम्हाला उशीर नको, प्रिया बोलतच होती की पाहुण्यांना बाहेरूनच जा म्हणायची पद्धत चांगली आहे, अजिंक्य तिरकस म्हणाला. सर तसं नाही, प्लीज चला ना तुम्ही, तुम्हाला भेटून आई खूप खुश होईल, प्रिया जबरदस्ती हसत म्हणाली. प्रिया एकदा फोन तरी करावा की नाही, किती काळजी करावी मी. डोअर ओपन केल्यावर समोर प्रियाला बघून आई बोलायला लागली. अगं आई, आत तर येऊ देशील की नाही, प्रिया वैतागत म्हणाली. प्रिया आत आली आणि दरवाजात उभा असलेल्या अजिंक्यवर आईची नजर गेली. अजिंक्यला बघून तर आई एकदम सरप्राईज झाली. अगं बाई, सर तुम्ही, या ना आत या, श्यामलाबाई म्हणाल्या. आंटी परत सर, अजिंक्य खोटं खोटं रागवत म्हणाला. सॉरी अजिंक्य, बस आता तरी आत या, अजिंक्यला बाहेर उभं बघून श्यामलाबाई म्हणाल्या. अजिंक्य आत आला. त्याने बॅग खाली ठेवली आणि घरावरून एक नजर फिरवली. अगदी छोटंसं घर होतं, पण नीटनेटकं होतं. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे होत्या. घर छान आहे तुमचं, अजिंक्य म्हणाला. थँक्यू, बसा ना सर, प्रिया म्हणाली. प्रिया तू आराम कर आणि मेडिसिन्स वेळेवर घे, अजिंक्य म्हणाला. का, काय झालं प्रियाला, आईने काळजीने विचारलं. काही नाही गं, थोडासा ताप होता बस, आता बरी आहे मी, प्रिया म्हणाली. बरं तू जाऊन फ्रेश हो. अजिंक्य तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी, आई म्हणाली. आंटी मला कॉफी चालेल. आणि हो, प्रियाला मात्र काहीतरी खायला द्या, सकाळपासून सूप आणि ज्यूसवरच आहे, अजिंक्य म्हणाला. हो देते, तुम्ही काही खाणार का, श्यामलाबाईंनी विचारलं. नाही आंटी, मला उशीर होतोय, कॉफी चालेल मला, अजिंक्य म्हणाला. इकडे शेखर माईंबरोबर बोलत होता. बरं माई, मी सकाळीच निघतो आहे, 1-2 महिने लागतील बहुतेक, शेखर बॅग भरत माईंशी बोलत होता. अरे पण असं अचानक, म्हणजे तुला अगोदर माहीत नव्हतं का, माईंनी विचारलं. नाही गं माई, काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या ब्रांचमध्ये, म्हणून मला जावं लागत आहे. आज हेड ऑफिसमधून मेल आला होता, शेखर बोलला. किती वाजता निघणार आहेस, उद्या सकाळी 9ची फ्लाईट आहे, शेखर म्हणाला. सांभाळून जा, रोज फोन करत जा आणि वेळेवर जेवत जा, नाहीतर कामामध्ये सगळं विसरतोस तू, माई म्हणाल्या. हो ग माई, सगळं लक्षात आहे माझ्या, मगासपासून 3 वेळा बोलली आहेस हे तू. मी गोव्याला जात आहे, इंडियाच्या बाहेर नाही, नको एवढी काळजी करू, शेखर हसत म्हणाला. शेखर सकाळी 10-11च्या सुमारास गोवा एअरपोर्टवर होता. त्याने तिथून कॅब बुक केली आणि तो कलंगूटकडे निघाला. ऑफिसने त्याला तिथेच एक फ्लॅट दिला होता राहण्यासाठी आणि त्याचं ऑफिस तिथून फक्त 10 मिनिटांवर होतं. शेखर फ्लॅटवर गेला आणि फ्रेश होऊन ऑफिससाठी निघाला. त्याला लवकरात लवकर इथलं काम संपवायचं होतं आणि तसंही दिवसभर एकटा बसून तो करणार तरी काय होता. आजचा दिवस त्याचा ऑफिस स्टाफबरोबर ओळख करण्यात आणि त्याचं काम समजून घेण्यातच गेला होता. उद्यापासून त्याच्या कामाला खरी सुरुवात होती. घरी जातानाच त्याने एका घरगुती मेसवर जेवण केलं. रात्री माईला कॉल करून विचारपूस केली आणि आज जरा लवकरच झोपला. असेच 2-3 दिवस निघून गेले.
आज दिवसभर शेखर ऑफिसमध्ये काम करत होता, पण त्याला म्हणावं तसं काहीच हाताला लागलं नव्हतं. या ब्रांचमध्ये काहीतरी फ्रॉड होत आहे असं त्याला सांगितलं होतं. त्या दिशेने त्याने त्याची पावलेही टाकायला सुरुवात केली होती. 4 दिवस होत आले होते, पण काहीच हाताला लागलं नव्हतं. कदाचित माझं इन्व्हेस्टिगेशन चुकत असावं, शेखरने विचार केला आणि काही प्लॅन्स त्याने आखले. आता त्याला ते फक्त अंमलात आणायचे होते बस. संडे कसाबसा शेखरने काढला.